हॅलो, मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज आहे सोमवार आणि उद्या आहे गुढीपाडवा। तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आज मी बनवणार आहे रातांबे जे असतात, म्हणजे जे पिकलेले कोकम असतात त्यांना ते कच्चे असतात आणि कोकणाकडे त्यांना रातांबे म्हणतात। तर या रातांब्याची कढी बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि जो व्हिडिओ आहे तो पण मी यूट्यूबवरती शॉर्ट्स किंवा व्हिडिओ आहे तो पाहिलेला आहे। तर त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं मी आता घेतलेलं आहे। त्याला जे वाटण लागणार आहे ते वाटण बनवून घेणार आहे। त्यानंतर मग त्याची फोडणी द्यायची आहे। आपली जी जनरल कढी असते, म्हणजे दह्याची कढी बनवतो त्याचीच तशीच रेसिपी आहे जवळपास। इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळे आहेत। तर मी आज रातांब्याची कढी बनवण्याचं ट्राय करणार आहे। हे सुरुवातीला असे कच्चे हिरवे असतात आणि त्याचं हे देठ काढून नंतर मग ते उकडून घ्यायचे असतात। उकडून झाल्यानंतर मग त्याच्यातला बिया वगैरे काढून त्याचा पल्प आहे जो तो वापरणार आहोत आपण। तर याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी खोबरं किसून घेतलं आहे। त्यानंतर कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या, थोडंसं हळद आणि 2 मिरच्या। जर तिखट हवी असेल तर अजून 2 मिरच्या टाकल्या तर चालतील, पण मला जास्त तिखट नको आहे, आंबटसर हवं आहे, त्यामुळे मी कमी मिरच्या टाकल्यात। तर याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आणि नंतर मग फोडणीला द्यायचं। उकडल्यानंतर रातांब्याचा कलर असा होतो, जरासा पिवळसर हिरवट, आणि त्यानंतर ते सहज हाताने असे स्मॅश होऊ शकतात। त्यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकतो आहे, म्हणजे वाटणामध्ये त्या बिया येणार नाहीत। या बिया असतात त्या साधारण कडवट अशा असतात, त्यामुळे त्या बिया काढून बाकीचा गर आपण वापरणार आहे। हा जो गर आहे तो मिक्सरला वाटून बारीक करून घेणार आहे मी। फोडणी देताना रेग्युलर फोडणी आपण जी जशी देतो नेहमीप्रमाणे तशीच केलेली आहे। तर तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि थोडीशी लसूण ठेचून टाकलेली आहे। त्यानंतर मग हे सगळं चांगलं वाफवून घेतलेलं आहे, कारण की कच्चं वाटण आहे, त्यामुळे थोडा वेळ तेलावरती परतवून घेतला। आणि त्यानंतर मग जे रातांब्याचा पल्प आहे तो याच्यामध्ये ॲड केला। तर ज्या प्रमाणात रातांबे घ्याल, म्हणजे 2 रातांबे घेतले तर बऱ्यापैकी कमी आंबट होते, पण मी जास्त घेतले त्यामुळे आंबट झाली होती। आपल्या चवीप्रमाणे आपण रातांब्याचं ते जे पल्प आहे तो कमी जास्त करू शकतो। तसेच कोकणामध्ये रातांब्याला कोकम असंही म्हणतात। तर लाल कलरचे हे साधारण असतात। तर ते कोकम पिकल्यानंतर मग त्याचं सरबत वगैरे बनवण्यासाठी उपयोग केला जातो। लहानपणी मी जेव्हा बघितलं तेव्हा सरबत बनवण्यासाठी त्याचा जास्त वापर केलेला आहे। आमटी वगैरे जी आहे ही ती 1-2दा बनवली असेल, पण जास्त करून नाही बनवलेली। पण जे रातांब्याचं हे सरबत आहे ते बनवण्यासाठी बऱ्याच वेळेला उपयोग केला जातो। तर पिकलेले जे रातांबे असतात ते मध्ये फोडून त्याच्या बिया काढून मग त्या बियांच्या पल्पचा पण आपण आमटीमध्ये उपयोग करतात काही जण, किंवा मग हे कच्चे असतात त्याचा पण असा उपयोग करून घेता येतो। तर लाल जे रातांबे असतात त्याचे 2 भाग करून मग त्याच्यामध्ये साखर टाकून ते एका भांड्यामध्ये उन्हामध्ये वाळवत ठेवतात, त्यामुळे त्याच्यापासून लाल असं सरबत जे आहे ते म्हणजे थोडंसं थिकनेस असलेल्या साखरेमुळे तयार होतो, आणि मग ते रेडीमेड सरबतसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो। तर हे जे वाटण आहे ते उरलेलं वाटणाचं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, आणि त्यानंतर मग त्याला एक चांगली उकळी येऊन दिलेली आहे। लहानपणी बऱ्याच वेळेला जेव्हा कोकम सरबत बनवण्यासाठी आम्ही काचेच्या बरण्यांमध्ये ते जे कोकम आहे त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून उन्हामध्ये ठेवायचं, तर त्याच्या बिया उरायच्या। तर त्या बिया आम्ही नुसत्याच खायचं, म्हणजे खूप जास्त आंबट असतात त्या, पण छान वाटतं खायला। किंवा त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून त्याचा रस वगैरे सरबतामध्ये डायरेक्टली पण वापरला जातो। आणि सरबत बनवून झाल्यानंतर ज्या सुकलेल्या बिया ज्या सुकलेल्या असतात त्या बिया आणखीन एकदा उन्हामध्ये वाळवून मग त्याचा असे सुक्या जे असतात कोकम, त्या सुक्या कोकमचा पण वापर केला जातो। म्हणजे ते काही डाळीमध्ये, आमटीमध्ये, किंवा जे नॉनव्हेज असतात फिश करीमध्ये त्याचा खूप जास्त उपयोग होतो। ते साधारण जास्त डार्क कलरचे असतात, म्हणजे ब्राऊन कलर असतो, किंवा कधी काळ्या कलरचे पण असतात। तर ते खूप जास्त आंबट असतात, त्याचा उपयोग फिश करीमध्ये जास्त प्रमाणात केला जातो मॅरिनेशन करण्यासाठी, फिशला मॅरिनेशन करण्यासाठी। त्यामुळे त्याच्या डार्क कलरमुळे पण फिशला चांगला कलर येतो आणि आंबटपणा पण असतो। त्यामुळे रातांब्याचा उपयोग किंवा कोकमचा उपयोग साधारणतः सगळीकडेच नॉनव्हेज बनवण्यासाठी किंवा व्हेज बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात केला जातो।
सणावाराची सुरुवात होते तर त्यावेळेस आपल्याला मेहंदी वगैरे काढावीशी वाटते. लहानपणी असताना आम्ही सगळ्या बहिणी एकत्र बसायचो आणि मेहंदी वगैरे काढायचो. दिवाळी असो, दसरा असो किंवा काही गणपती वगैरे उत्सव असो. तर पहिल्यांदा डिझाईन वगैरे खूप जास्त पटापट यायची मला. पण आता मेहंदी काढायला गेल्यावर वेळ पुरत नाही किंवा मेहंदी काढायला घेतल्यावरती वेगवेगळे कामं आठवतात. हे राहिलं आहे, ते राहिलं आहे. तर आता सध्या हे ठिपक्याचीच जी असते, रांगोळी म्हणते मी, ठिपक्याची जी मेहंदी असते ती एकदम साधी सोपी मेहंदी पटकन होऊन जाते. तर मी ठरवलं उद्या पाडवा आहे तर थोडीशी मेहंदी वगैरे काढू. तर मेहंदी काढायला बसले पण डिझाईनच सुचत नव्हती. म्हणजे पहिल्यांदा कसं आपण शाळेमध्ये वगैरे असताना किंवा काय कार्यक्रम असेल तर आम्ही मेहंदी वगैरे काढायचो. पण त्यावेळेस डिझाईन खूप जास्त चांगली सुचायची. आत्ता खूप विचार करावा लागतो काय काढायचं आणि जास्त करून वेळ पण नसतो. त्यामुळे लहानपणी जेव्हा गावी लग्नाला वगैरे लग्न समारंभ किंवा इतर काही साखरपुडा समारंभ असेल तेव्हा जाणं व्हायचं. पण त्यावेळेस खेडेगाव असल्यामुळे तिकडे कोण वगैरे असं नव्हता. मग नवरी मुलगीला किंवा काही करवल्यांना तेवढं कोणची व्यवस्था असायची आणि बाकीच्यांना मग एका छोट्या भांड्यामध्ये जी मेहंदीची पावडर मिळायची ती पाण्यामध्ये मिसळून मग खराट्याच्या ज्या काड्या असतात त्या काड्यांनी आम्ही मेहंदी काढायचो. आणि साधारणतः सगळ्यांच्या हातावरती एकच डिझाईन असायची, चौकोनी किंवा मग ठिपक्यांची डिझाईन. अशी लहानपणीची मेहंदीची आठवण आहे. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा रांगोळी वगैरे काढायचो तेव्हा पण रांगोळी काढताना काय म्हणतात ते संस्कार भारती रांगोळी असे काही रांगोळीचे प्रकार असतात. हे मला माहीतच नव्हतं सुरुवातीला. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे असतात. असं हळूहळू जेव्हा रांगोळी काढायची किंवा मेहंदी वगैरे काढायची तेव्हा कळायला लागलं. आणि त्याच्यामध्ये पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतात. म्हणजे आवड असायला पाहिजे की शिकण्याची आवड किंवा इतर काही गोष्टी. आणि कला जपण्याची आवड असेल तर लोक सहजरित्या जे डिझाईन्स वगैरे आहेत ते सहजच शिकून आत्मसात करतात. साधारणतः जे रांगोळी काढणारे प्रोफेशनल माणसं असतात ती एका हातावरती मेहंदी काढण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 तास लागतो. आणि आपण जेव्हा अशी साधी सरळ रांगोळी काढतो ती अर्ध्या तासामध्ये किंवा 20 मिनटामध्ये पण कंप्लीट होते. तर सध्या सगळ्यांनाच म्हणजे ज्या स्त्रिया आहेत त्यांना अजिबातच वेळ नसतो आणि त्या वेळेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनिवडी पण जोपासायच्या असतात. आणि त्याचबरोबर काही म्हणजे छंद असतील, म्हणजे असं रांगोळी असेल किंवा इतर काही गोष्टी करायला आवडत असतील तर तेही करायचे असतं. तर वेळ आणि साधारण वेळ असतो त्याप्रमाणे घरातले कामं पण व्हायला पाहिजेत. इतर काही गोष्टी असतात तर सगळ्या मॅनेज करता आल्या पाहिजेत. हेच आता सगळ्या ज्या लेडीज आहेत, वर्किंग वुमन असतील किंवा घरात असणाऱ्या ज्या हाऊसवाईफ असतील त्यांच्या सगळ्यांची प्रायोरिटी हीच असते की पहिल्यांदा सगळे कामं आवरून वगैरे जो फावला वेळ असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण वाचन असू देत किंवा एखादे मेहंदी आर्ट्स असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या साधारणतः करत असतात. तर आता अशा प्रकारे मी पटापट माझी हातावरची मेहंदी काढून झालेली आहे. आणि हे जे आहे जे बोटं आपण रंगवतो ते रंगवताना मला खूप आवडतं. आणि साधारण ही पूर्ण अशी रंगवल्यानंतर मग थोड्या वेळाने थंड वाटतं. तर आता
दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता, तर सकाळी लवकर उठून सगळी तयारी करायची होती, पूजा वगैरे, पूजेची तयारी वगैरे सगळे माझ्या सासूबाई आहेत त्याच करतात. आणि मला सकाळी उठल्यानंतर पहिले नाश्ता आणि जेवणाची तयारीची गडबड असते. तर कल्याण ईस्टला इकडे या साईडला पण जे शोभायात्रा निघते ते बघण्यासारखे असते. त्यासाठी पार्थ आणि प्रमोद निघाले सकाळी पार्थ पण सकाळी 6:30 वाजता लवकर उठला, त्याला पण तयार केलं आणि तो पण शोभायात्रा बघायची आहे म्हणून लवकर उठला. तर सकाळी सगळ्यांची तयारी लवकर झालेली होती आणि त्यानंतर मग गुढी उभारायचा कार्यक्रम चालू झाला. तर गुढी उभारण्यासाठी मग कडुलिंबाची पानं आणि आंब्याची पानं जी आहेत ते आदल्या दिवशीच आणून ठेवली होती. सकाळी फक्त जी काठी असते त्या काठीला आम्ही गुढी बांधतो आणि खिडकी आमच्या गॅलरीच्या साईडला खिडकी असल्यामुळे तिथे बांधण्यासाठी तसं जास्त हे नाही आहे, त्यामुळे मग आम्ही दरवाजाच्या समोरच जी आहे ती गुढी उभारतो. तर इथे आंब्याची पानं मम्मीने हे घेतलेली आहेत आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये कडुलिंबाचे जे डहाळ्या असतात त्या डहाळ्या त्या बांधतात आणि मग त्यानंतर तिचं एकत्र दोऱ्याने बांधून मग ती काठीला बांधून त्यानंतर मग एक फडकं त्याला जे गुढीला वस्त्र असतं ते बांधतात आणि त्यानंतर मग वरती त्याच्या एक हे असतं, काय म्हणतात त्याला, कलश वगैरे, त्याला हळद कुंकवाची बोटं वगैरे हे करून त्यानंतर कलश ठेवतात. तर अशी आमची गुढी आम्ही दरवर्षी उभारतो. गावाला सर्वात मोठी गुढी कोणाची आहे हे बघण्याचं सकाळी उठल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बाहेर बघण्याचं हे आमचं असायचं की गावाला गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात उंच गुढी कुठली दिसते. तर गावाला कसं की प्रत्येकाची घरं अशी असतात आणि त्यामुळे बांबूच्या काठ्या ज्या असतात त्या आणून सर्वात मोठी उंच गुढी अशी उभारता येऊ शकते. तर त्यामध्ये सकाळी गावाला पण बांबूची काठीचा उपयोग करतात आणि त्यानंतर मग वस्त्र आणि त्याच्याबरोबर आंब्याच्या डहाळ्या आणि जे साखरेची हे असते माळ असते ती, त्याचबरोबर कडुलिंबाचं ढाळा मिळाला तर, नाहीतर आंब्याच्या डहाळ्यालाच जास्त करून वापरतात आणि कलश लावतात आणि त्यानंतर मग गुढी उभारली जाते. परत मग नैवेद्य वगैरे जे आहे आपलं रोजचं नैवेद्य वगैरे दाखवून मग हे केलं जातं. तर गावाला जे आहे ते दरवाजासमोरच गुढी बांधतात आणि त्यावेळेस बांबूच्या काठ्या गावामध्ये कोणाकडे जास्त मोठी उंच काठी आहे ते बघण्याचं आमचं हे असं उत्सुकता असायची की सर्वात उंच गुढी कुठली दिसते आहे वगैरे. त्या दिवशी शाळेला सुट्टी वगैरे असते, त्यामुळे तो दिवस पण खूप छान वाटलो सणाचा वगैरे. गावाला शोभायात्रा असं आता काही गावांमध्ये चालू झालेलं आहे, पण बऱ्याचशा गावांमध्ये शोभायात्रा वगैरे असं काही नाही आहे. पण हल्ली जे आहे मराठी शाळा किंवा इतर शाळेमध्ये शोभायात्रा वगैरे काढली जाते. तर छान असं त्याच्यामध्ये आपले जी लहान मुलं आहेत ती वेगवेगळे वेश तयार करतात आणि त्याप्रमाणे मग शोभायात्रेमध्ये सहभागी होतात.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2 मिनिटं. पुढे व्हावा. दद्दीन नाही आहे तिथे. आता इथे हा सोन्या गुढी लावला उभारायची इकडे पण इथे. आजीने गुढी काढली बघ ती बघ मस्त. तसेच काढते. इथून चाललं बरोबर एवढंच असू दे. आज सर्वात पहिले गुढी नेहमी लवकरच उभारायची. किती वाजले सर्वात पहिले म्हणजे 8 वाजले आता. कापण्याची वेळ लागत होता. उजाडताना नेहमी पुढच्या आता मला कळालं ना काय पुढच्या रुंदीत पटकन तुम्ही लवकर करून मस्त वाटतं सकाळी. आता 5:45 उठले सगळे. काय तू पण 7 वाजता उठला. 7 o'clock. गुड बॉय. यस. सेवन o'clock. पप्पा बोलत तसे मी 7 o'clock उठला. पप्पा बोलत होते आमचा फोटो पण काढला. तुम्ही त्याच्यात हात नीट पकडायचा. 2 कुंकू 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 कुंकू. आता हळद टाकलीस ना तर कुंकू. कुंकू म्हणजे रेडवालं. तांदूळ टाक. कुठला मंत्र बोलायला लावला बाबांनी आता तुला? ओम ब्रह्मध्वजाय नमः. ब्रह्मध्वजाय नमः. वरती हा ते त्याच्यासोबत अगरबत्तीला दाखवायच्या ह्याच्यात नको ना. इथली वरची काढून दाखवा ना. हा बाय. नाही अगरबत्ती लावतोय पण कुठे लावतो विचार करतो. ठीक आहे बाहेर तर केली आपण कुडी. नमस्कार. त्यानंतर मग मला किचनमध्ये नाश्ता आणि त्यानंतर मग नैवेद्य आहे दुपारचं जेवण वगैरे त्याची तयारी करायची होती. तर सकाळी लवकर उठल्यामुळे पटापट नाश्ता पण उरकला आणि त्यानंतर मग जेवण वगैरे जेवणाची तयारी ही सगळे चालू झाली. आणि दुपारनंतर किचनमध्ये खूप जास्त गरम होतं त्यामुळे जास्त करून पटापट जे आहे नैवेद्य वगैरे ते आवरण्याचं हे ठरवलं होतं. आणि त्यानुसार नैवेद्य वगैरे दाखवून झालं. पाया पड.